राज्यात बीडमध्ये एकूण 67.79% मतदान पार पडलं। एकूण 6 मतदारसंघात 67% मतदान झालंय। बीडमध्ये सर्वाधिक मतदान गेवराईत झालंय, तर गेवराईचा मतदानाचा आकडा हा 72.66% समोर आलेला आहे। त्यापाठोपाठ परळीमध्ये 72% मतदान झालंय, तर आष्टीमध्ये 71.43%, माजलगावामध्ये 66.10%, तर केजमध्ये 63.48% मतदान पार पडलंय। सरकार मतदान सर्वत्र झालेलं आहे आणि एकंदरीतच विविध मतदारसंघातला आकडेवारी जी आहे ही आता समोर येते। बीडमधलं सुद्धा असंच चित्र आता समोर आलेलं आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून। राहुल, बीडमध्ये एकंदरीतच मतदानाचं काय चित्र, कशा प्रकारची टक्केवारी समोर आली आहे? खरं तर लोकसभेपेक्षा वाढलेला मतदानाचा टक्का हा नेमकं कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार ही चर्चा कालपासूनच सुरू झाली। एकंदरीत बघितलं तर फक्त बीडच नाही तर एकंदरीत मराठवाड्यात ज्या पद्धतीनं लोकसभेला एक मोठा फटका सहन करावा लागला आणि त्यानंतर वाढलेलं हे मतदान अर्थातच कुठेतरी बदलाचं वारं देतंय का अशी एक शक्यता होती। मात्र खास करून बीडमध्ये ज्या पद्धतीनं अनेक मतदान केंद्रावर गोंधळ झाला, हाणामारी, राडे, तोडफोड ह्या सगळ्यांना गाजलेला बीड जिल्हा हा तसंच आपलं जे नाव आहे तसंच कायम ठेवत काल देखील अशाच पद्धतीने मतदान पार पडलं आणि त्यामुळे मतांची वाढलेली टक्केवारी ही कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी पोलरायझेशनची एक सगळ्यात मोठी शक्यता या निमित्तानं वर्तवली जाते। एकंदरीत जर बघितलं तर मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये आणि त्यामध्ये देखील म्हणजे एकंदरीत आरक्षणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या बीड जिल्ह्यामध्ये ही टक्केवारी जी आहे ती अर्थातच मतदान ज्या पद्धतीनं वाढलं त्याच्यामध्ये कुठे ना कुठे महायुती आणि महाविकास आघाडीचा एक थेट साथ घेताना दिसते। एकंदरीत 75,000ची लीड ही परळीमधनं पंकजा मुंडे यांना भेटली होती, मात्र त्यानंतरही त्यांचा झालेला पराभव आणि त्यामुळे कुठे ना कुठे ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष आणि त्यानंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी वाढती टक्केवारी यामुळे याचा फायदा नेमका कुणाला होणार हे देखील आत्ता महत्त्वाचं मानलं जाते। फक्त मराठवाड्यापुरतं, फक्त बीड जिल्ह्यापुरतं नाही तर त्या जिल्ह्यातनं इतर ठिकाणी त्याचे उमटलेले पडसाद आणि याच सोबत स्टार प्रचारक म्हणून पंकजा मुंडे यांचा ओबीसी नेत्या म्हणून झालेला प्रचार एकंदरीत बीडमधून ज्या पद्धतीनं 8ही जिल्ह्यांमध्ये ज्या सभा पार पडल्या, जे पोलरायझेशन पाहायला मिळालं, बीडवरून मराठवाड्याचं राजकारण या ठिकाणी बदलताना दिसलं। तर एकंदरीतच 23 तारखेला हे संपूर्ण चित्र जे आहे ते आता स्पष्ट होईल। तर आपण पुण्यामध्ये जातोय। पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदानाची टक्केवारी सुद्धा आता समोर आली आहे। पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघात एकूण 61.5% मतदान झालंय, तर पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 76.10% मतदान, तर हडपसर मतदारसंघात सर्वात कमी 50.11% इतकं मतदान झालं। पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मतदान केंद्रावर काल रात्री उशिरापर्यंत मतदान पार पडलं, तर वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हे 23 तारखेलाच आता समजणार आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, पुण्यामध्ये कशा प्रकारे मतदानाला प्रतिसाद, काय चित्र? गार्गी, कालचं मतदान हे अनेक अर्थानं वेगळं होतं। याचं कारण मतदानाचा टक्का ज्या पद्धतीनं वाढलाय तो निश्चित कौतुकास्पद आहे। त्याचं कारण प्रशासनानं गेल्या निवडणुकीनंतर मतदार याद्या ज्या आहेत त्या अपडेट केलेल्या होत्या, प्रारूप याद्या प्रसिद्ध केलेल्या होत्या आणि त्यामध्ये बऱ्यापैकी मृत असलेल्या किंवा पत्ते बदललेल्या लोकांची नावं जी आहेत ती वगळण्यात आलेली होती। त्यामुळे खरी आकडेवारी जी आहे ती यंदाच्या निवडणुकीमध्ये समोर येईल असं चित्र होतं आणि त्यामुळेच मतदानाचा टक्का जो आहे तो वाढलेला दिसतोय। सगळ्यात महत्त्वाची बाब जिल्ह्याचा आढावा घ्यायचा म्हटला तर 2019च्या तुलनेमध्ये यंदा मतदान हे मोठ्या प्रमाणावर वाढलंय। 2019ला 41% आसपास मतदान झालेले होते, जे यावेळेस जिल्ह्यामध्ये साधारण 61% मतदान जे आहे ते गेलेलं आहे। शहरामधलं मतदान सुद्धा त्याची टक्केवारी चांगली आहे, 54% शहरातलं मतदान जे आहे ते गेलेलं आपल्याला दिसून येते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची गोष्ट ज्याची नोंद घ्यायला हवी, गैरप्रकार जे आहेत ते गैरप्रकार होतील अशा अनेक चर्चा होत्या, मात्र फारसं असं काही होताना शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तक्रारी जरूर झाल्या, पैसे वाटल्याचे व्हिडिओज वगैरे आले, मात्र या सगळ्यामध्ये मोठी कारवाई जी आहे ती कुठं होताना दिसली नाही। इंदापूर तालुका जो आहे तो चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान जे जवळपास 71% मतदान जे आहे ते
इंदापूरमध्ये झाले, खालोखाल दौंडमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. मतदानाचा टक्का वाढलाय. सगळ्यात कमी मतदान जे आहे ते जिल्ह्यामध्ये पिंपरी मतदारसंघामध्ये झाले, जे काहीसं चिंताजनक आहे. अपेक्षित होतं, राखीव मतदारसंघ आहे, खरं तिथं मोठ्या प्रमाणावरती मतदान होणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता निकाल जे आहेत हे निकाल 23 तारखेला येतील. एक्झिट पोल्स सातत्यानं समोर येत आहेत, मात्र वेगवेगळे ट्रेंड्स जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. टर्न अराउंड रेंज जी आहे किंवा ज्याला रेंज आपण असं म्हणतो, अधिक किंवा उणे क्रमांक जे आहेत त्याचे प्रचंड तफावत जी आहे ती 10 ते 15 जागांची तफावत ही रेंजमध्येच दिसते. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत काटेकोर अशा स्वरूपाचं विश्लेषण किंवा निकालाची अपेक्षा जी आहे किंवा त्याचं प्रिडिक्शन जे आहे ते करणं तुर्तास तरी अवघड दिसतंय. दोन्ही बाजूंना, महायुती आणि महाविकास आघाडी यांना दोन्ही बाजूंना सारख्याच संधी ज्या आहेत त्या दिसून येत आहेत. काटेकी टक्कर जी आहे ती दिसून येते. पुण्यामध्ये सुद्धा जवळपास 10 ते 12 जागा अशा आहेत ज्या जागांवरती कोण निवडून येईल हे अगदी काल संध्याकाळपर्यंत मतदानाच्या वेळेपर्यंत सुद्धा सांगता येत नव्हतं. आणि त्याच्यामुळेच काय झालंय, या सगळ्या एकूण निकालाबद्दल नेमकं काय प्रिडिक्शन केलं जातंय किंवा काय अंदाज वर्तवले जातात, या अंदाजांची सत्यता जी आहे ती 23 तारखेला स्पष्ट होईल. जो फरक दोन वेगवेगळ्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या आकड्यांमध्ये प्रत्येक पोलमध्ये वेगळा वेगळा दिसतोय. ज्या ज्या संघटनांनी पोल केलेत किंवा अंदाज वर्तवलेले आहेत, या सगळ्या अंदाजांमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. एका दिशेने जाणारे हे पोल नाहीयेत. काही राज्य सरकारची जी इंटेलिजन्स ब्रांच आहे, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, त्यांनी सुद्धा काही आकडे काढलेले आहेत. या सगळ्यामध्ये राजकीय विश्लेषण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा काही आकडेवारी जी आहे ती मांडायचा प्रयत्न केला. आता 23 तारखेला याच्याबाबतची स्पष्टता जी आहे ती येऊ शकेल. नेमकं सरकार कोणाचं येणार, या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेनं पारडं महायुतीच्या पदरात टाकले की महाविकास आघाडीच्या, हे 23 तारखेला कळेल. गार्गी जी. तर आता पुण्यानंतर आपण नागपूरमध्ये जातोय. नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदानाची टक्केवारी आता समोर आली आहे. नागपुरामध्ये सर्वाधिक मतदान रामटेकमध्ये 71.27% इतकं झालं. नागपूर उत्तरमध्ये 58.5%, तर नागपूर दक्षिणमध्ये 56.20% मतदानाची नोंद झाली आहे. नागपूर पश्चिममध्ये 55.68%, तर सावनेरमध्ये 66%, तर उमरेडमध्ये 70.2% मतदान झालं. दरम्यान सर्वात कमी मतदान हे नागपूर दक्षिण पश्चिममध्ये 54.49% इतकं झाल्याचं समोर आलंय. याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून. उदय, नागपूरमध्ये मतदानाची काय परिस्थिती, काय टक्केवारी हाती आली आहे? गार्गी, आता ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की सर्वात कमी मतदान हे दक्षिण पश्चिममधून झालं आणि दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये कमी झालेलं मतदान हे देवेंद्र फडणवीस यांची चिंता वाढवणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण शहरात आणि ग्रामीण या नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीणमध्ये जो आहे तो मतदानाला घेऊन मोठा उत्साह पाहायला मिळाला. कारण काही मतदारसंघामध्ये 71, काहीमध्ये 65 आणि म्हणजे सरासरी 60च्या वरतीच मतदान जे आहे ते झालेलं आहे. मात्र शहरामध्ये जरा चित्र वेगळं पाहायला मिळालं. अनेक मतदारसंघामध्ये जे आहे ते 60% इतकं देखील मतदान झालेलं नाही आहे. मात्र नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गेल्या वेळी जे आहे ते 58% मतदान झालं होतं. यावेळी ते जवळपास 61% इतकं मतदान झालेलं आहे. त्यामुळे ही सुखावणारी बाब आहे. कारण 2019च्या निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्यात फक्त 40 लाख मतदार होते, यावेळी ते 45 लाख मतदार झाले होते. त्यामुळे मतदारांची संख्या जी आहे ती वाढली होती. जनतेच्या मनातला आमदार कोण आहे किंवा जनतेच्या मनात राज्यातलं सरकार कोणाचा, हा कौल जो आहे तो मतदार राजानं काल आपला EVM-मध्ये बंद केलेला. आता तो नेमका कोणाच्या बाजूने जाईल हे 23 तारखेला स्पष्ट होईल. मात्र विदर्भाची एक परंपरा राहिलेली आहे. विदर्भ जे आहे तो कधी पण अटीतटीमध्ये राहिलेला नाही आहे. विदर्भ एकतर कुठल्या तरी एका आघाडीच्या बाजूने किंवा एखाद्या युतीच्या बाजूने असतो. त्यामुळे विदर्भ आता विदर्भाने ज्याला आपला कौल दिला असेल त्याची राज्यात सरकार बनेल. कारण 62 जागा ज्या आहेत त्या विदर्भातून येतात. सर्वाधिक या जागा आहे राज्यामध्ये 62 जागा. त्यामुळे या 62 पैकी निदान म्हणजे 30 ते 35 जागांवर ज्या पक्षाला मत मिळेल त्याची राज्यामध्ये सरकार स्थापन होईल, हे सोपं गणित आहे. त्यामुळे विदर्भावर जे आहे ते सगळ्यांचं लक्ष फोकस होतं. ओव्हरऑल विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये 60% इतकं मतदान झालेलं आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढलेली आहे. त्यामुळे आता 23 तारखेला ही उत्सुकता असेल. ज्या पद्धतीने पुण्याच्या बाबतीत आपण पाहिलं की एक्झिट पोलमध्ये कोणाही एकाच्या बाजूने एक्झिट पोल जात नाही, तशी स्थिती विदर्भामध्ये संभ्रम हा कायम आहे. कारण विदर्भामधून जे आहे ते भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार, नाना पटोले असे दिग्गज नेते या विदर्भातून येतात. त्यामुळं आता विदर्भानं आपला कौल कोणाला दिलेला आहे आणि विदर्भाला
आता या राज्यातलं सरकार कोणाला बसवायचं आहे 23 तारखेला स्पष्ट होईल. मात्र याच पक्षाला जास्त जागा मिळेल किंवा याच पक्षाला कमी जागा मिळेल हे अद्याप सांगणं तरी सध्याच्या या घडीला तरी मुश्किल आहे असंच म्हणावं लागेल. गाडगी खऱ्या अर्थानं तर आपण विविध जिल्ह्यांमधलं जी मतदानाची टक्केवारी होती ती आपण पाहिलेली आहे, त्याचा आढावा आपण घेतलेला आहे.